व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा आपला ब्लॉग ना थोडासा वेगळा असणार आहे बघा. तर गाईज सध्या तुम्हाला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये ना खूप गंभीर विषय झाला आहे बघा. केतन अग्रवाल यांचा तुम्हाला तर माहितच आहे. मी थोडक्यात ना आता एका लोकेशनवरती आलो आहे. म्हणजे आपल्या घराच्या शेजारी ना त्यांचा फ्लॅट होता बघा. लोधा सोसायटी तुम्हाला माहितच आहे. आपल्या घराच्या खूप जवळ अंतर होतं म्हणून मी त्या लोकेशनवरती आलो आहे. तुम्हाला दाखवतो ते कुठे राहत होते, त्यांच्याविषयी आपण थोडी चर्चा करूयात आता. तर गाईज सध्या आम्ही ज्या लोकेशनवरती आलो ना, तर हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे आहे आणि याच्याच ना अपोजिटला तुम्ही बघू शकता, हीच ती लोधा सोसायटी आहे बघा. इथेच त्यांचा फ्लॅट आहे. आणि सध्या ना हा जो छोटा ब्रिज आहे ना, समोर गावामध्ये रोड जातो, तर आम्ही ना तिथे उभे आहोत सध्या. आणि इथला असा व्ह्यू पॉईंट दिसतोय. आणि या साईडला सुद्धा एक्सप्रेसवे बघा, तुम्हाला दिसत असेल. नॉनस्टॉप इथनं गाड्या जात असतात. आणि गाईज हायवेच्या अपोजिट साईडला तुम्हाला इथं दिसत असेल बघा आपलं गहुंजे स्टेडियम. मी खूप वेळा इथे जाऊन ब्लॉग बनवलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे. आपलं इंटरनॅशनल स्टेडियम आहे बघा, इथेच जवळपास 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे फक्त. हा जो समोरनं रोड जातो ना, इथनंच जातो बघा. आणि समोरच स्टेडियम आहे. आता आम्ही इथे ब्रिजवरती थांबलेलो, पण आता आपण ना लोधा सोसायटीकडे जाऊयात बघा. आता आम्ही ना एक्झॅक्ट लोधा सोसायटीच्या समोर आलेलो आहे, तुम्हाला दिसत असेल. हे मेन एंट्री गेट आहे. समोर सिक्युरिटी बघा किती टाईट आहे. आणि गाईज या सोसायटीमध्ये ते राहतात बघा, त्यांचा इथे फ्लॅट आहे. गाईज बघू शकताय तुम्ही, हीच ती सोसायटी आहे. लोधा आपल्या घराच्या खूप जवळ होती, इथेच त्यांचा फ्लॅट आहे. तर गाईज आता आम्ही आलो बघा त्या लोकेशनवरती. इथेच त्यांचा फ्लॅट, तुम्हाला मी माहिती दिलेली बघा. खरं तरी गोष्ट एवढी अवघड झाली ना महाराष्ट्रामध्ये, म्हणजे खरं तरी खूप अशी गंभीर गोष्ट आहे की आपल्या गाईज, खरं तरी एवढी गंभीर गोष्ट आहे ना की अशा गोष्टी होणं अपेक्षितच नाही आहेत बघा. आणि आजकालचा तर जमाना असा झाला ना की कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. कारण ना तुम्ही बघितले की दुनियामध्ये लोक कसे झालेत, कोणाला रागावरती कंट्रोल राहिलेलं नाही किंवा कोणी जागृतसुद्धा राहिलेलं नाही की बाबा आपल्यासोबत कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाही. तुला कसं वाटतं सुमित? तर म्हणजे खरंच अशा ज्या घटना घडत आहेत खूपच म्हणजे एकदम आश्चर्यचकित आहे की म्हणजे आजकाल लोकांची बघा हिंमत इथपर्यंत गेली की पार त्यावेळेस हिरकणीने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी एवढा गड हे करून म्हणजे त्यांना एका जणाने जीव वाचवला. आणि असं झालं की दुसऱ्या एका जणाने डायरेक्ट ढकलून दिलं. तर म्हणजे मानसिकता बघा किती म्हणजे विचारांमध्ये फरक पडला आहे, जसा काळ बदलला आहे तसा. तर त्यामुळं म्हणजे सांगायचं तर एकच उद्देश आहे की सगळ्यात पहिले आपलं रागावरती कंट्रोल राहणं आणि आजच्या काळामध्ये जागृत राहणं ही गोष्ट एवढी गरजेची आहे ना. आणि आजकालचे तर जे तरुण मुलं आहेत म्हणजे 20-25 वर्षाचे, जे आजकाल तर तुम्हाला माहिती आहे वातावरण कसं झालं आहे, सगळ्यात जास्त मुलीच्या मागं इकडे तिकडे. तर काही लक्ष देऊ नका कुठं. फक्त एकच आहे सांगण्यासारखं की बाबा फक्त आपलं फॅमिली बघा, आपलं काम जे काय त्यावरती तुम्ही फोकस राहा. या गोष्टी काही करण्यामधली काहीच अर्थ नाही. कारण बघा ही एक एवढीशी चुकीची गोष्ट आज किती 2 कुटुंबाला, आज त्या मुलीचे पण आईवडील किती दुःखी आहेत. त्या मुलीच्या वडिलांना फार अटॅक आला. मुलाच्या जे फॅमिलीकडचे आहेत त्यांचं तर दुःख आता कोणीच भरून काढू शकत नाही. काहीतरी कदाचित त्यांना एकुलता एक मुलगा होता वाटतं. तर बघा म्हणजे आता हे जे दुःख झालं 2 परिवाराला किती आयुष्यभरासाठी. आणि म्हणजे अशी एक चूक जी घडली त्याच्यामुळे प्रत्येकच जण दुःख आहे. तर त्यामुळं आता आम्ही पण म्हणजे काय याच्यावर फक्त आपण एक जे मनातल्या भावना त्या व्यक्त करू शकतो, बाकी तर आपण जास्त काय करू शकत नाही.
तर इथून पुढं आपण पण थोडं जागृत राहणं गरजेचं आहे. आणि गाईज आपण एकच प्रार्थना करू की केतन अग्रवाल यांना पण लवकरात लवकर न्याय मिळो. त्यांचे वडील सगळेजण खूप प्रयत्न करत आहेत की त्यांना न्याय लवकरात लवकर मिळो, एवढीच आम्ही आशा व्यक्त करतो. आणि मुद्दाम आम्ही म्हणजे ॲक्च्युली इथे जवळपासच राहतो आहे सोसायटीच्या जवळ, त्यामुळे इथेच त्या राहत होते टावर 25मध्ये कदाचित, मला पण एक्झॅक्ट माहीत नाही, पण इथे राहत होते. म्हणून आम्ही म्हणलं की एकदा येऊन एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवा की बाबा जो काय एवढा मोठा विषय झाला आहे, कारण आमच्या घराजवळच होता म्हणून आम्हाला वाटलं की एकदा तुमच्याशी आम्ही शेअर करावं. तर गाईज आता सुमेधने ना त्याच्या मनातली म्हणजे आमच्या सुद्धा सगळ्यांच्या मनातली भावना व्यक्त केली बघा. आणि आता मला सुद्धा सांगायचं काहीच नाही, एवढंच एक सांगायचं बघा की आयुष्यामध्ये ना आपण एक जर चुकी केली ना तर त्याची किंमत पूर्ण आयुष्यभर आपल्याला भोगावी लागते. आपल्याला वाटतं की आपण फॅमिली आपल्याला आपण सुद्धा फॅमिलीवाले लोक असतो, पण आपण ना खूप काही गोष्टींवरती ना आपण कंट्रोल ठेवलं पाहिजे. जर एक आपण रागाचा निर्णय घेतला तर पूर्ण आयुष्य आपलं बिघडून जाऊ शकतं. त्यामुळे बघा एक चुकी त्यांची 2 परिवारांच्या आयुष्यात किती दुःखामध्ये, त्यांनी किती मोठी गोष्ट ठरवलेली की आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होईल, पण आज किती मोठं दुःखाचा डोंगर आहे. आता उलट आम्ही एकच प्रार्थना करतो की केतन अग्रवाल यांना ना व्यवस्थित न्याय मिळो, त्यांच्या वडिलांना त्यांच्या फॅमिलीला ना पूर्ण दुःख त्यांचं कमी हो. आता एवढंच आम्ही प्रार्थना करू शकतो, दुसरं तर आपल्या हातात काहीच नाही आहे बघा. तर आता बघा पावसाचं सुद्धा वातावरण झालं, हलका हलका पाऊस येतोय. जास्त वेळी ते आता नको थांबायला, पाऊस आला तर आम्ही भिजू शकतो. 3:45 वगैरे होत आलेत. तर गाईज इथनं आता आम्ही निघतोय घरी जाण्यासाठी. चल सुमेध निघायचं आता घरी. हा तर काहीच लोक आमच्याकडे बघतायत वेड्यासारखे की आम्ही म्हणजे काय रोडवरती कॅमेरा घेऊन काय बोलतोय, पण आम्हाला वाटलं की बाबा येऊन थोडंसं एक व्हिडिओ बनवून तुमच्याशी शेअर करावा, म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलाय. तर चला आपण आता इथनं निघू, कारण पाऊस येतो जास्त, तर आपण निघूया. म्हणजे ना 4 व्हीलरमधनं जाणारे, 2 व्हीलरवरनं जाणारे भरपूर लोक आमच्याकडे बघतात. त्यांना वाटत असेल आम्ही काय करतोय, पण ॲक्च्युली आपलं हे सुद्धा कामच आहे बघा. कंटेंट क्रिएटरचं एक काम असतं अपलोड करणं, व्हिडिओज रेकॉर्ड करणं. त्यांना आपण नाही ना सांगू शकत. बघा प्रत्येक जाणारी येणारी व्यक्ती आमच्याकडेच बघते. तर काहीच हीच ती सोसायटी होती जी आम्हाला तुम्हाला दाखवायची होती. तर चला आता इथनं निघतोय आम्ही. छत्री देऊन ठेव माझ्याकडं. बघा असे पुण्यकर्म केले पाहिजे आयुष्यामध्ये. Thought I'd fly over my own state. Something about those city lights were calling out my name. Now mama, don't you cry. You know there'll come a day where I come visit you at home. And if I never stay. पाऊस सुरू झाला बघा. आता लवकरात लवकर घरी जाऊ आपण. तर काही जस्ट मी आता घरी आलोय. मला तुम्हाला दाखवायचंच होतं ॲक्च्युली लोकेशन, म्हणून हा मी व्हिडिओ कव्हर केला. तर या व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Same old now, welcome sign, population getting by. Crossing that county line brings back the good old days. With the same old station on the side.